पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मराठी रिव्ह्यू अँड रिॲक्शन चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 14 एप्रिल 2022 ही तारीख न विसरण्यासारखी आहे. सकाळी 6चा शो बघायला गेलो होतो मी, ऋतिक सिद्धांत, आणि त्याच्यानंतर 22, 23, 24, 25 आणि हे आहे चालू 26. तर एवढा मोठा टाइम यश कुठं होता? तर त्याचा आज इंट्रोडक्शन व्हिडिओ आलेला आहे टॉक्सिकचा, आणि त्याचा आपण रिएक्शन आणि त्याचसोबत रिव्ह्यू पण करूया की काय कसा हा इंट्रोडक्शन व्हिडिओ आहे. सकाळी 10:30 आहे, पण थोडं लेट झालंय मला. तर जास्त वेळ न घालवता डायरेक्ट आपण सुरुवात करूया रिएक्शन व्हिडिओला. टॉक्सिक इंट्रोड्युसिंग राया, रॉकिंग स्टार यश. तर आता चालू करूया आपण. Father, and of the Son, and of the Holy Spirit. I want my son to have a peaceful burial. फुल हॉलिवूडची वाईब भेटते. म्हणजे हॉलिवूडचे पिक्चर असतात नाही काय, म्हणजे ते डार्कनेस, ते काळे कपडे, म्हणजे ती असं ती फ्रेम अँगल, ते म्हणजे एक गँगस्टर मूवीज बघा हॉलिवूडच्या असतात, गँगस्टर, आणि त्याच प्रकारे दुसरं पण, म्हणजे ते एक वाईब सेट केलेली आहे, ते हॉलिवूडची सेट केलेली आहे. Do you think he'll come? I don't think so. Nobody's so insane. What the fuck is going on? Hey? Just a fucking drunkard. Hey! What's he doing? Hey! Get the fuck out! Hey! अरे यार, बस बस ह्याच्यावरच कळतंय की एवढे वर्ष यश कुठं होता. भाई अडल्ट होता, अडल्ट आहे बिचारा, पण हा डायरेक्ट अशी इंट्रोड्यूस जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये हे असं सगळं सीन. भाई साप एक नेक्स्ट लेवलला नेऊन ठेवला ना पिक्चरला. म्हणजे वाटलं पण नव्हतं की हा असा काय डान्सिंग कारचा सीन असेल असा, आणि ते पण असा, म्हणजे एक इंट्रोड्यूस करतात माणसाला, ते एक ग्रँड एंट्री असते, पण ही अशी एंट्री डायरेक्ट. Rocking star. Yes. भाई कसं लुक बघा काय आहे, तुझी बियर्ड, हातातली सिगार, केस, काय लुक आहे हा. Daddy's home.
शेवटचे सीन बघितले, दॅट इज होमच्या नंतर जे त्यानं काय केलं नाही. 19/3/26 वर्ल्ड वाईड आहे. ओ भाई साहब, म्हणजे काय बोलू आता ते समजत नाही. मला डोक्यात तो सीनच जात नाही गाडीचा. असे कोण इंट्रोड्यूस करतंय असं काय? म्हणजे बघा ना, 14 एप्रिल 2022 ला KGF Part 2 आला. पूर्ण इंडियन सिनेमा त्यांना बदलून टाकलं पूर्ण. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आता आजची तारीख 8 जानेवारी 2026, आज बर्थडे त्याचा. आणि आता सकाळी 10:30 टाकलेला आहे व्हिडिओ. काय असं इंट्रोड्यूस, एक नेक्स्ट लेवल असणार आहे सिनेमा. म्हणजे काय कसलाच अंदाज नाही लागत स्टोरी काय असेल. फक्त त्याचं इंट्रोडक्शन की हा यश आहे असा त्याचा लुक असणार आहे. आणि हा एक असा माइंडने असा असणार आहे टॉक्सिक. म्हणजे ती वाईब पहिले जी सेट केलेली आहे ना, ती एक हॉलिवूडचं जसं म्हणजे एक फ्युनरल असतं तसं एक चालू आहे. त्याच्यानंतर एक म्हणजे सगळं काय तसं होतं. आणि अचानक याची एंट्री ही, आणि अशी काही एंट्री ही अनएक्सेप्टेड होती. म्हणजे 19/3/2026 ला धुरंधर येतोय, धुरंधर Part 2 आणि टॉक्सिक हा एक क्लॅश होणार आहे. पण टॉक्सिकने आता जो हा पहिला व्हिडिओ टाकला ना, त्याच्यावरती आता क्रिटिक्स जे आता रिव्ह्यू चॅनल वाले आहेत, आणि काय आता करणार रिव्ह्यू, नो आयडिया. मला सुचत नव्हतं. मला वाटलं होतं काहीतरी असं आता, म्हणजे तो एक साऊथ इंडियन मूवी नाही वाटत आहे. तो एक हॉलिवूड लेवलचा मूवी तोच वाटतं. त्याचसोबत ज्याचे ते म्हणजे कॅरेक्टर जे पोस्टर आहेत ते सुद्धा एक असे टाकण्यात आले. पण भाई हा व्हिडिओ नाही, बस. आता ह्याच्या पुढे काय ह्याचे होतात, म्हणजे कुठला अजून कुणाचा, आता जेवढा लीड हिरो आहे एकटाचा. आता विलन कोण असणार, विलनचा अजून पोस्टर आलेला नाही आहे. बाकी सगळ्या ज्या फिमेल कास्ट आहेत त्याचा पोस्टर आलेले आहेत. नयनतारा बोला, रुक्मिणी, म्हणजे जी कांतारामधली जी हिरोईन आपल्याला वाटत होती पण ती विलन निघाली ती आहे. त्याच्यासोबत बॉलिवूड ऍक्टर पण आहे, नाव नाही आठवत आहे मला. पण एकंदर काय कसा पिक्चर असेल कायच नाही समजलं याच्यातून. नाही स्टोरी, ना पोस्टर मधून स्टोरी कळते, ना कशातून काय नक्की असणार आहे. तर नक्कीच बघायला जाऊया. फर्स्ट डे फर्स्ट शो टॉक्सिक काय कशी असणार आहे बघायला हवा, खरंच बघायला हवं. तर बस एवढंच बोलून हा रिॲक्शन आणि रिव्ह्यू दोन्ही पण इथं मी एंड करतो. आणि पुन्हा एकदा भेटूया जर नवीन आता जर कुठला आला नवीन ट्रेलर टीजर टॉक्सिक बद्दल किंवा अजून कुठला, तर नक्की आपली भेट होईल.